चला मित्रांनो, आज मोरिया मित्र मंडळातर्फे आपण कालापूर तालुक्यात जिल्हा रायगडमधील वावरले या ठिकाणी आलो आहे। या ठिकाणी आपल्याला छत्री वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे, म्हणून मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि आपले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण भेट देऊया न्यू इंग्लिश स्कूल रयत शिक्षण संस्था वावरले या। हिरवळीनं नटलेल्या अशा ह्या सृष्टीवर विसावलेला आहे। थोड्याशा अंतरावरच माथेरान आहे, एका बाजूला फिल्म सिटी आहे, नितीन चंद्रकांत देसाईंची फिल्म सिटी अशा निसर्गरम्य परिसरामध्ये आपण सगळेजण शिक्षण घेत आहात। विविध स्तरातून विविध थरातून आपण येत आहात। आपल्यामध्ये गुणवत्ता आहे। या आपल्या गुणवत्तेला कुठेतरी दाद देणारी माणसं ही शहरामध्ये असतात आणि त्यांना वाटतं की ह्या मुलांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे। अशाच आपल्या शाळेचा शोध घेणार आमचे साडू श्री किशोर म्हात्रे यांनी मला फोन करून एक दिवशी विचारला की भाऊ मला तुमच्या शाळेमध्ये यायचं आहे, आमच्या मित्रमंडळाला यायचं आहे, तर काय घेऊन येऊ? म्हणजे माझ्याकडे पर्याय ठेवला होता, मुलांना पुस्तके घेऊन येऊ, म्हणजे आमच्या मंडळात वया घेऊन। मी सांगितले की भाऊ त्या शाळा सुरू झाली, जून महिना उठून गेलेला आहे, पाऊस चालू आहे, तर पावसाच्या दृष्टीनं पावसापासून सुरक्षित राहण्याकरता संरक्षण मिळावं म्हणून काय आपल्याला घेता येईल का? तर त्यांनी छत्रीचं नियोजन केलं आणि त्यांच्या मित्रमंडळाला मान्य केलेलं आहे आणि आज हे आपल्या भेटीला या ठिकाणी आलेले आहेत। मुलुंडवरून आले ते कर्जतला म्हणजे असा वळसा घालून आलेले आहेत आणि कर्जतवरून ते वावरले या ठिकाणी आलेले आहेत, थकलेले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये तितका उत्साह असल्यामुळे आणि त्यांना थकावट काय जाणवत नाही, तरी पण उत्साहाने या ठिकाणी आलेले आहेत। आज मोरिया मित्र मंडळातर्फे आम्ही प्रतिनिधी म्हणून सगळे आपल्या भेटीस आलो आहे। आमची गेली 25 वर्ष आम्ही या संस्थेमध्ये कार्यरत आहोत। छोटासा गणपती आम्ही जसा आपला घरात असतो तसा 2 फुटाच्या मूर्तीपासून आम्ही सुरुवात केलेली। आज आम्ही जरी मुंबईसारख्या ठिकाणी राहत असलो तरी आम्ही सगळी लालबागचा राजा किंवा अशा मोठ्या भव्य मूर्ती आणत नाही। आमच्या मूर्तीची उंची ही लिमिटेड असते। आमचा भर असतो हा फक्त सामाजिक देखावे उभा करणारा असतो। आमच्याकडे पाठीशी कुठल्याही राजकीय पक्षाचं पाठबळ नाही। आता ही मुलं जी उपस्थितीतली आहेत ही आपली जो स्वखर्चाने जो उत्सव साजरा करता येईल आणि विभागातील जी वर्गणी जमा होते त्याच्यातून हा उत्सव साजरा करतो। म्हणजे पायांना हात पाडला गेलेला आहे की दरवर्षी जर वर्गणीतून जर पैसे जमा होतात तो फक्त उत्सवावर खर्च न करता आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो। प्रत्येकजण आपल्या कुटुंबासाठी नेहमीच जगतो। मुलं बाळ होतात, त्यांच्यासाठी आयुष्यभर झटायचंच आहे। आई वडील आहेत, त्यांनी जन्म दिला आहे, त्यांची सेवा करायचीच आहे। पण जे आपण समाजात वावरतो त्यांचं काय? म्हणून हे पांग फेडायचं एक माध्यम आम्हाला मिळालं ते म्हणजे मोरिया मित्र मंडळ। गणेशाची मूर्तीची उंची जरी कमी असली पण ह्या मंडळाच्या विचाराची उंची खूप मोठी, लक्षात घ्या। म्हणजे त्यांचे जे विचार आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। म्हणजे त्यांची जी सामाजिक जाणीव आहे त्या उंचीपेक्षा वेगळी आहे। आता मूर्ती कोणती असली तरी आपण हात जोडतोच, पण उंची छोटी असो किंवा मोठी, पण त्या मंडळाची विचाराची उंची खूप मोठी आहे। मी ह्या सर्व मंडळाचे माझ्या विद्यालयाच्या वतीने पुनश्च एकदा खूप खूप मनापासून आभार मानतो आणि त्यांनी आमच्या शाळेकडे जरा पुढच्या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीने यावं, आम्ही त्यांचं खरंच स्वागत करू दरवर्षी। धन्यवाद।